तयारी झाल्यानंतर आता आपल्याला जे फळ आपल्याला घ्यायचं आहे ते फळ पहिले आपण बाजारातून आणताना हे बघा असं कडक फळ असलं पाहिजे, कडक आणि फ्रेश आणि लाल, जेवढे लाल रंगाचे टोमॅटो तुम्हाला मिळतील तेवढं चांगलं, कारण आपण यामध्ये कोणताही कृत्रिम रंग किंवा इसेन्स वापर करत नाहीये। इसेन्सचा वापर करणार नाही आपण, रंगासाठी आर्टिफिशियल रंग टाकणार नाहीये, प्युअर ज्यूस आपण तयार करणार आहे। तर ज्यूस साठी आपल्याला हे टोमॅटो कडक असले पाहिजे। हे बघा हे टोमॅटोला सुरकुती आलेली आहे किंवा हे खराब झालेले आहे, तर हे खराब टोमॅटो तुम्ही घ्यायचे नसतात। हे असे त्याला जर डाग पडले असेल, छिद्र पडले असेल तर हे घ्यायचं नसतं तुम्हाला। त्यानंतर असे नरम पडलेले टोमॅटो तुम्हाला घ्यायचे नसतात। हे नरम पडलेले टोमॅटो हे पण घ्यायचं नसतं आणि हे असे थोडे सुरकुत्या पडलेले हे पण टोमॅटो असं घ्यायचं नसतं। असं एकदम कडक टणक आणि फ्रेश दिसणारे टोमॅटो तुम्हाला ज्यूस तयार करताना घ्यायचं असतं। हे झालं तुमचं